नमस्कार. मराठी 9 न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. शासनाकडून विविध योजना राबवल्या जातात, पण काही योजना आपल्यापर्यंत पोहोचतच नाहीत किंवा माहितीचा अभाव असल्यामुळे आपण तिथपर्यंत पोहोचू शकत नाही. पण आम्ही आज आपल्याला अशी माहिती देणार आहोत की त्यामध्ये आपल्या मुलांचं शिक्षण, आरोग्य, घरकुल, मुलींच्या लग्नासाठी लाखो रुपये कसे मिळतात. संपूर्ण माहिती आम्ही देणार आहोत. चला तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे या योजनेचा लाभ घेता येईल. अशाच नवनवीन शासकीय योजनांची माहिती सर्वप्रथम मिळवण्याकरिता आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. नोंदणीकृत बांधकाम कामगारांना महाराष्ट्र शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांद्वारे याप्रमाणे सुविधा मिळतात. शैक्षणिक सुविधा. यात पहिल्या 2 मुलांसाठी शैक्षणिक आर्थिक सहाय्य दिलं जातं. इयत्ता 1 ते 7वी प्रतिवर्ष 2,500 रुपये, इयत्ता 8वी ते 10वी पर्यंत प्रतिवर्ष 5,000 रुपये, इयत्ता 10वी आणि 12वी मध्ये किमान 50% गुण मिळवल्यास 10,000 रुपये, इयत्ता 11वी आणि 12वीसाठी प्रतिवर्ष 10,000 रुपये, पदवी अभ्यासक्रमासाठी प्रतिवर्ष 20,000 रुपये. यासाठी नोंदणीकृत कामगारांच्या पत्नीसही लागू आहे. वैद्यकीय पदवीसाठी प्रतिवर्ष 1,00,000 रुपये, अभियांत्रिकी पदवीसाठी प्रतिवर्ष 60,000 नोंदणीकृत कामगारांच्या पत्नीसही लागू. शासनमान्य पदविका आणि पदव्युत्तर पदविकेसाठी प्रतिवर्ष 20,000 आणि 25,000. MSCIT शिक्षणासाठी शुल्क प्रतिपूर्ती प्रथम 2 पाल्यांसाठी. आरोग्यविषयक सुविधा. यात नैसर्गिक प्रसूतीसाठी 15,000 रुपये, शस्त्रक्रियेद्वारे प्रसूतीसाठी 20,000 रुपये, 2 जीवित अपत्यांसाठी. गंभीर आजारांच्या उपचारांसाठी 1,00,000 रुपये, कामगार आणि त्यांच्या कुटुंबासाठी. एका मुलीच्या जन्मानंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केल्यास त्या मुलीच्या नावे 18 वर्षांपर्यंत 1,00,000 रुपये मुदत ठेव. आर्थिक सुविधा. कामावर असताना मृत्यू झाल्यास 5,00,000 रुपये, कायदेशीर वारसांसाठी. नैसर्गिक मृत्यू झाल्यास 2,00,000 रुपये, कायदेशीर वारसांसाठी. अटल बांधकाम कामगार आवास योजना शहरी आणि ग्रामीण 2,00,000 रुपये अर्थसहाय्य. मृत्यू झाल्यास अंत्यविधीसाठी 10,000 रुपये, वय 50 ते 60 दरम्यान. विधवा विधुरपतींसाठी पेन्शन 24,000 रुपये 5 वर्षांसाठी. अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या. नोंदणी आणि लाभांसाठी आवश्यक कागदपत्रांची पडताळणीसाठी जवळच्या तालुका सुविधा केंद्रात मूळ कागदपत्रांसह उपस्थित राहावं. राज्यात 366 तालुका सुविधा केंद्रे उपलब्ध आहेत. ही माहिती आवडल्यास नक्की कमेंट करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.